अजून तू काय रे, तू काय करतोय? कांदा शिरतोय असं म्हण ना. ए काय बनवताय? पाणीपुरी. नंतर पण हाच बिझनेस करायचा का शाळा शिकायची? तर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये आपापले छोटे छोटे स्टॉल टाकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचं एक आहे की व्यावसायिक पुढे जर व्यावसायिकरण करायचं असेल तर हे विद्यार्थी करू शकतात. आज यांना अनुभव येईल, या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनुभव येईल की एखादा ग्लास किती रुपयाला द्यायचा किंवा पुरी भाजी कितीला द्यायची, भेळ कितीला द्यायची, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग अशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे स्टॉल, भेळ असेल, पाणीपुरी असेल, वेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये सर इडली आहे, इडली सांबर फार छान आहे सर. आणि अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. या ठिकाणी सरबत आहे, तुम्ही पण थोडा सर घ्या. या ठिकाणी हे विद्यार्थी छानपैकी एन्जॉय करतात. विज्ञानाचं एन्जॉय, विज्ञान प्रदर्शन हे 53वे विज्ञान प्रदर्शन, याच्यामध्ये हे एन्जॉय करतात. आणि स्वतःची कमाई, स्वकमाई, या स्वकमाईमधून हे सगळं या ठिकाणी चाललेलं आहे. आणि विद्यार्थी पुढे ह्याच पैशाचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी करू शकतात. म्हणजे असं नाही की बाबा पैसे कमवायचे आणि काय करायचं असं नाही. तर हे विद्यार्थी स्वतःच्या कमाईसाठी, स्वतःच्या पुस्तकांसाठी, वह्यांसाठी हे विद्यार्थी या ठिकाणी काम करतायत. आणि अशा पद्धतीचा अतिशय छान स्टॉल या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी भेळपुरी मांडलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कांदा भजी आणि अननस अतिशय सुंदर. कितीला बाळा अननस? कितीला आहे? 10ला 4, लाईट 4. ओके. या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 10 रुपयाला 4 अननसच्या फोडी दिलेले आहेत. म्हणजे हे विद्यार्थी स्वतःची स्वकमाई, याला म्हणायचं स्वकमाई, या स्वकमाईचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वापर करतील. भविष्यामध्ये हे पैसे त्यांच्या शिक्षणासाठी वापर करतील. धन्यवाद सर. कसं वाटतंय तुम्हाला? आज तुमच्या कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन आहे, झालं का? काय बनवलं तिथे? किती लावलेत? तुझं काय ताई? हा, मोदक ठेवलेत. गणपती गेले. ए यार काय बनवलंय? किती कमाई झाली आज? मग काय करणार त्याचं? तुमच्या शिक्षणासाठी साहित्य घेणार. तुमचं किती रे झाले दिवसभर? कमाई किती? काय करणार त्या पैशांचं? हा, शाळेमध्ये लागणाऱ्या वस्तू घेणार. अजून ए किती झाले रे आजचे? 150 रुपये झाले. अजून राहिलेत थोडेसे. हा, अजून काय करणार त्याच्यात? तुम्ही काय करणार? किती कमवले आज? 350-400 कमवल्या. काय करणार त्या पैशांचं? काय नाही, शाळेचे वह्या घ्या. शाळेच्या वह्या पुस्तकं घेणार. काय करणार तू? आज किती कमवलेस? मोजले नाहीत, पण काय करणार त्या पैशांचं? घरी देणार. आणि मग घरचे काय करणार त्यांच्याकडनं? तुम्ही काय करणार रे? आज किती कमवले? काय करणार त्या पैशांचं? आणि चालेल. माझे नाव सोम शशिकांत मांढरे. शाळेचे नाव तोरणा विद्यालय वेल्हे. प्रकल्पाचे नाव वॉटर लेवल इंडक्टर. ह्या प्रकल्पाने आपण टाकी भरले, ओव्हरफ्लो झाल्यावर म्हणजे असे पाणी आता खूपच वेस्ट व्हायला लागले ना, म्हणून आम्ही वॉटर लेवल इंडक्टर केले आहे. जसे जसे पाण्याची लेवल वाढते, जसे जसे हे बल्ब लागतात. पूर्ण टाकी भरली की हे बजर वाजते, आपण अलर्ट होतो.
माझे नाव अनुज उमेश गोळे. चंद्रयान 3 मी कृती बनवली आहे. मी तुम्हाला ते अवकाशात कसे योग्य ते दाखवणार आहे आणि मी हे कसे बनवले ते सांगतो. सर्वात आधी एक बॉक्स घेतला व त्याला गोल रोल बनवले व त्याच्यावर शंकू आकार चिटकवले व इंजेक्शनाने त्याला रॉकेटच्या आकाराने चिटकवले. इंजेक्शनावरती ठेवून त्याला चंद्रयानाचे हे रूप दिले आणि व 4 LED लावून त्यांना मी हे केले. नमस्ते, माझे नाव अक्षता संध्वागरे. इयत्ता 6वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझगाव. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे भूकंप अलार्म. जेव्हा जमिनीवर भूकंप होतो तेव्हा जमीन हादरते. जमीन हादरल्यावर या मिशन मधून आवाज येतो तेव्हा आपण सुरक्षित जागी जातो. नमस्ते, माझे नाव अरिबा इम्रान नातार. मी विद्या प्रतिष्ठान गौर इंग्लिश मीडियमच्या शाळेतून आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव फ्री एनर्जी जनरेटिंग फ्रॉम वॉटर व्हील. हे बघा, जेव्हा ही वॉटर व्हील चालू होते तेव्हा एनर्जी प्रोड्यूस होते. ती एनर्जी आपल्याला खूप वेळा कामाला पण येऊ शकते. जसं काय फॅक्टरीजमध्ये, गावांमध्ये खूप वेळा लाईट जाते तेव्हा पण यूज होऊ शकते. आणि जर ह्याला एक छोटी मोटर बसवली की त्यामुळेच इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि लाईट चालू होते. नमस्कार, माझे नाव समर्थ दीपक वेत्रे. मी आता 6वी 2 इयत्तेत शिकतो. माझ्या शाळेचं नाव जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर बोर आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव एअर पोल्युशन कंट्रोल आहे, म्हणजे वायू प्रदूषण नियंत्रक. ही फॅक्टरी मधून दूर जाणारा हॅर्यात येतो आणि इथले जे हानिकारक घटक असतात ते इथून ऍब्झॉर्ब होतात. अजून इथून चांगला धूर बाहेर निघतो. स्वाती उल्हास बोरगे. शाळेचे नाव श्री सरस्वती विद्यालय आंबवणे. प्रोजेक्टचं नाव पाणी शुद्धीकरण. माहिती दगड, वाळू, कोळसा आणि कापूस याच्यामध्ये अशुद्ध पाणी टाकलं ना की ते दगडामध्ये अशुद्ध पाणी टाकायचं ते वाळूमध्ये जाणं, वाळूतून कोळशामध्ये जाणार, कोळशात कार्बन असतो. तेच पाणी कापसामध्ये जाणं, कापसामध्ये बारीक उत्तर अडकतात, पाणी शुद्ध निघतं. आणि हे शेतीसाठी उपयोगी आहे, पिकांसाठी उपयोगी आहे, कारखान्यासाठी. नमस्कार, माझं नाव कार्तिक शंकर हिर. मी आता 8वी शिकतो. शाळेचं नाव श्री सरस्वती विद्यालय आंबवणे बागशाळा मांगदरे. मी आहे ना घरगुती कूलर बनवलेला आहे. घरगुती कूलरचा वापर आहे ना आपल्याला आहे ना उन्हाळ्यामध्ये दरम्यान वाचण्यासाठी होऊ शकतो. आणि हे ना पोर्टेबल फॅन सुद्धा आहे, कारण हे आपण उचलून असं इकडे त्या घरातून ह्या घरात पण नेऊ शकतो. आणि हे जी हवा आहे ना चांगली लागते म्हणजे. आणि इलेक्ट्रॉनिक फॅन आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव जान्हवी परिमल कामते. मी इयत्ता 6वी 2 या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेत हा प्रयोग तयार केलेला आहे. घाटात ऍक्सिडेंट होतात ते टाळण्यासाठी जर आपण गतिरोधकाकडून गेलो की लाईट लागणार, इकडच्या माणसाने करणार की लाईट लागले तर आपण सावकाश चालावं. तसंच मी इकडून गेलं इकडे लाईट लागणार, इकडच्या माणसाने करणार की लाईट लागले तर आपण सावकाश चालावं. ह्याने ऍक्सिडेंट टाळतात. हे भविष्यासाठी खूप उपयोगी आहे. नमस्कार, माझे नाव आर्य सचिन शिकतो. माझ्या शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला शिंदेवाडी वेळ. माझ्या प्रोजेक्टचे नाव कार्बन ऑब्झर्व्ह म्हणजेच कार्बन शोषून घेणारा यंत्र. संपूर्ण जगावर सध्या हवामान बदलाचे संकट आहे. त्याचे कारण कार्बन डायऑक्साईड सारख्या ग्रीन हाऊस वायूंचे वाढलेले प्रमाण हे आहे. हवामान जागतिक व तापमान वाढही होत आहे. अनेक कंपन्या वेगवेगळ्या तंत्राचा शोध लावत आहेत. हे आता हवेतून शोधून जमिनीत सोडणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू होत आहे. ग्रीन टेक्नॉलॉजीला विकसित करण्याचा स्विस कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. नमस्कार, माझे नाव सृष्टी अर्जय मांढरे. मी आता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भोर. मी
प्रोजेक्ट केला आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक वॉटर. जसं की पाहू शकता इथे मी ग्लास ठेवला. मला इतकंच पाणी हवंय तर मी इतकंच पाणी घेणार. मला आणखीन पाणी प्यायचं आहे तर मी आणखीन पण पाणी घेऊ शकते. तर याचा वापर कसा करायचा, तर हे जर का आपण जागोजागी लावलं, जी प्रवासिक असतात त्यांना पाण्यासाठी भटकावं लागणार नाही. आणि जसं की येत नाही ह्यांनी पाणी वाया जाणार नाही. जितकं आपण घेऊ शकतो, जितकं आपल्याला पाहिजे तितकंच आपण घेऊ शकतो. आणखीन याचे फायदे काय, तर यांनी पैसे वाया जात नाही किंवा मग वेळ, पाणी पुरवठा होतो. धन्यवाद. मध्ये शेळके, मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरे. मी आज तुम्हाला चुंबकाचे गुणधर्म हा प्रयोग दाखवणार आहे. चुंबकाची दिशा नॉर्थ आणि साऊथ आहे. चुंबक नॉर्थ आणि साऊथ या दिशेला स्थिर राहतो आणि नॉर्थला नॉर्थ आल्यानंतर ते एकमेकांना ढकलते आणि साऊथला साऊथ आल्यानंतर एकमेकांना ढकलते. जर नॉर्थ आणि साऊथ एकमेकांना त्यांचं घर्षण होतं, प्रतिकर्षण होतं, आणि जर त्यांचं आहे ना साऊथ साऊथ आल्यानंतर एकमेकांना अप्रतिकर्षण होतं. म्हणून आमचं प्रोजेक्ट आहे. त्याचा आम्ही वापर आहे ना बारक्या मुलांसाठी पण करू शकतो. कारण का बारकी मुलं इलेक्ट्रिक आणि पेट्रोलच्या गाड्या असतात बारक्या मुलांसाठी आलेल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्यापासून करंट बसून नये म्हणून आम्ही गाडी केली आणि पेट्रोल गाड्या जाळ लागू नये म्हणून आम्ही असं प्रोजेक्ट केलेला आहे. आणि आहे ना मॅंगलोर ट्रेन या गाडीपासून शोध लागला आहे. नमस्कार, माझे नाव अनुष्का सुरेश लांडे. मी देगाव शाळेची विद्यार्थिनी. माझ्या प्रोजेक्टचं नाव माझा मित्र. मी आपली गरज ही शोधाची जननी आहे. त्यासाठी आणि आपल्याला अन्नाची गरज लागली की आपण अन्नाच्या शोधात जातो. तसेच मला सोप्या पद्धतीने ग्राउंड दाखवण्यासाठी याची आवश्यकता होती. त्यामुळे मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. शाळेतील PVC पाईप छोटे छोटे जॉईन करून मी हा प्रोजेक्ट केला. त्याच्यामध्ये जास्त गुंतागुंतीची कामे नाही आहेत. 63 mm ते 50 mm चा पाईप, रेड्युसर आणि ह्याला झाकण लागते. साधारण आपल्याला ग्राउंड टाकण्यासाठी 3-4 जणे लागतात. त्यामुळे हे काम सोपं करण्यासाठी मी हे बनवलं आहे. याच्या सहाय्याने एक माणूस सुद्धा संपूर्ण ग्राउंड टाकू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सार्थक केशर कामते. मी इयत्ता 6वी 2 या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर बोर्ड. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट. मी तुम्हाला प्रकल्प करून सेन्सर या सिस्टीम मध्ये LDR डिपेंडेंट राहणारा रजिस्टर नावाचा सेन्सर आहे. ऊर्जा बचत यामुळे प्रत्येक दिव्यांची ऊर्जा बचत होते आणि आपल्या दिव्यांची बचत होते. Good morning, sir. My name is Kavyanjali Deepak Kodikar. I learn in 8th standard. We are from Dreamland English Medium School, Maloli. We are presenting free energy supply using water wheel. The apparatus we use for the project: bottle cap, ice cream sticks, cardboard house, plastic container, battery, switches, water pump motor, etc. Let me explain the working of the model. The water is directed wheel of the bottle cap. The force of flowing water spins the wheel. The spinning wheel drive generated energy can be used to power small devices. Let me explain the advantages. Environment friendly, low cost, and no fuel or electricity required. There are some limitations. The water flow needs to consistent. नमस्ते, माझे नाव विश्वजा स्वप्नील जगताप. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव माती परीक्षण हे आहे. या माती परीक्षणामध्ये आपण हा लिटमस पेपर किंवा PH पेपर ह्याला म्हणला जातो, तो आपण टेस्ट करून बघू आता. तर आता त्याचा कलर आपल्याला बघायचा आहे. याचा कलर 5.5 ते 6च्या दरम्यान येतोय. म्हणजे ही रेड कलरची माती आपली यासाठी कॉन्सन्ट्रेशन गेम आहे आणि या ब्रेनची ताकद वाढण्यासाठी गेम. माझं नाव युवराज संतोष मारणे आहे आणि मी श्री सरस्वती विद्यालय आंबवणे इथून आलेलो आहे. आणि आम्हाला गेमचे नाव कॉन्सन्ट्रेशन गेम आहे. आणि हे गेम आपल्या मेंदूची ताकद वाढवते आणि आपलं फोकस वाढवते किंवा IQ लेवल वाढवते. आणि हे काय करायचं आहे, हे असं सॉल्व्ह करायचं. टच झालं की असं वाजणार, टच करलं की आपलं असं लक्षपूर्वक सगळं केलं पाहिजे, तेव्हा ते ना सॉल्व्ह होऊ शकतं. आणि टच झालं की असं वाजतं. आणि ह्याचं साहित्य लाखो
तार, एक हुक आणि वायरी आणि बजर आणि बॅटरी आहे आणि खाली बोर्ड लावलेला आहे. नवविज्ञान वनरवडे. आमच्या शाळेचं नाव श्री सरस्वती विद्यालय अंबवणे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सेंद्रिय शेती. आपण काय करतो, सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर रासायनिक खतांचा करतो. त्याऐवजी जर आपण आपल्या ह्याचा ऑर्गॅनिक खते, सेंद्रिय आपले खते ऑर्गॅनिक ह्याचा जर वापर केला तर आपलं खत आहे ते जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं. आणि ह्यात आपण शेण आणि गांडूळ आणि झाडांचा पालापाचोळा मिक्स केलं. आपण 30 ते 35 दिवस हे उन्हात ठेवणार आणि रोज रोज थोडं पाणी टाकणार आणि गांडूळ आहे ना काय करणार, त्याचं कुजवण्याचं काम करणार. हे प्रोसेस आपली 30 ते 35 दिवस अशी चालणार. मग त्याचं कन्व्हर्जन असं होणार. असं केलं तर आपण आपल्या शेतामध्ये टाकायचं. त्याने काय होणार, आपलं जे हे आहे शेतातली झाडं रोपती आहेत त्यांची चांगली उगवण होणार. नमस्कार, माझे नाव अर्णविनोद कनस. आमच्या शाळेचे नाव कन्व्हेंट विद्यालय गाडी. आम्ही बनवले आहे मिरची कापण्याचे यंत्र म्हणजेच चिली गटर मशीन. या यंत्राने आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त मिरच्या कापू शकतो आणि हात कापण्याचाही धोका नसतो. हे यंत्र बनवण्यासाठी एक लाकडी फळी घेतली आहे. खाली एक लाकडी पॅड बसवला आहे. तर इथे एक डबा बसून त्याच्या आत फॅनला ब्लेड पाते लावून मोटर कनेक्ट केली आहे ज्याने की पंखा फिरेल आणि इथे मागे बॅटरीच्या साहाय्याने मोटरला विद्युत प्रवाह देण्यात आला आहे. माझं नाव संस्कार लक्ष्मण कुंभार. श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूरमध्ये मी शिकत आहे. इयत्ता 12वी सायन्समध्ये. मी हा लॉन्च प्रोजेक्ट केलेला आहे. स्पेसक्राफ्टचा लॉन्चिंग प्रोजेक्ट केलेला आहे. हा वॉटर प्रेशरनं वरती जाऊन परत खाली येऊ शकतो आणि बेसिकली हा लॉन्च प्रोजेक्ट आहे. हे बाजूला आम्ही त्यातले जे काही एक्सप्लोजन होतं ते दाखवलेलं आहे. हा मी तुम्हाला वर्किंग करून दाखवतो. ह्या इंजेक्शन नाही, ह्याचं वॉटर आहे आणि ह्याच्या मागे एक अजून एक इंजेक्शन आहे मेकॅनिझम मध्ये ह्याच्या. हा इथनं प्रेशर इन्क्रीज केला की ते थोडं वर जाऊ शकतं आणि परत प्रेशर आपण मागं खेचला की परत ते खाली येऊ शकतं. बेसिकली हा एक सायन्स प्रोजेक्ट आहे. हा हायड्रोलिकच्या कन्सेप्टवर बनवलेला प्रोजेक्ट आहे. नमस्कार, माझं नाव काव्या सतीश भिलारे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर. आमच्या मॉडेलचं नाव हेल्थ अँड हायजीन मॉडेल. हे अनहेल्दी फूड आहे, हे हेल्दी फूड आहे. आजकालची लहान मुले अनहेल्दी फूड जास्त खातात, हेल्दी फूड जास्त खात नाहीत. पण अनहेल्दी फूडने आपल्याला खनिजे मिळत नाहीत किंवा जीवनसत्व मिळत नाही. याच्यामुळे आपल्याला खनिजे आणि जीवनसत्व मिळतात. हे म्हणजे योगाचे मानसिक फायदे म्हणजे तणाव आणि चिंता कमी करते. लहान मुले खाऊन इकडे तिकडे कचरा टाकतात, त्यामुळे त्यांनी ती स्वच्छता सुद्धा केली पाहिजे. हे म्हणजे मेंटेन इंडोर हायजीन. ही रोजच्या चांगल्या सवयी त्यांनी मुलांनी व्यवस्थित शाळेचा गणवेश घालून केस विंचारून शाळेत गेले पाहिजे. हे बायो पब्लिक टॉयलेट मधले जे सांडपाणी आहे ते थेट जमिनीत न जाता त्याचं बायोगॅस मध्ये रूपांतर होतं किंवा शुद्ध पाण्यात रूपांतर होतं आणि ते आपण शेतीत यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये जे खत आहे ते पण आपण शेतात यूज करू शकतो, शेणखत म्हणून. थँक्यू. नमस्कार, मी समृद्धी तुकाराम माहले. मी राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथून आलेलो आहोत. 11वी सायन्समध्ये आहोत आम्ही. तर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे बायोगॅस ऑफ प्लांट. हा बायोगॅस प्लांट आहे, त्याचे मी तुम्हाला इंट्रोडक्शन करते. हा आहे इनलेटमध्ये आपण तिथून आपण शेण वगैरे वेस्टेज मटेरियल वगैरे टाकू शकतो. हा डायजेस्टर टँकमध्ये ते पुसवल्यानंतर ह्यापासून जी स्लरी तयार होते ती स्लरी आउटलेटमधून बाहेर येते. जेव्हा स्लरी आउटलेटमधून बाहेर येते तेव्हा त्यात मिथेन गॅस तयार होतो, CH4. तो मिथेन गॅस या पाईपलाईनद्वारे या ट्यूबमध्ये स्टोरेज केल्यानंतर तो आपण इथं बर्नरद्वारे बाहेर घेऊ शकतो. हा नॅचरल गॅस आहे. हा आपल्याला घरात किंवा कुठेही उपयोगी पडतो. हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये जेवण बनवण्यासाठी
आणि ही जी स्लरी इथून बाहेर येते ना तिचा आपल्याला शेतामध्ये खूप उपयोग होतो, खत वगैरे त्याच्यासाठी उपयोग होतो. त्याचा ॲव्हरेज हा डेमो आहे त्यासाठी हा 1.25 तास तरी चालू शकतो. आणि घरी करायचं म्हटलं म्हणजे बाहेर वगैरे तर त्याची टँक जो असतो ना ते 1000 लिटरचे असते. थँक्यू. हा त्याला ना व्हायब्रेशन होतं. आपण जे काय बोलल ना आपण समजा बेसिकली बोलतोय तर हे व्हायब्रेट होऊन त्याला कळतं काय व्हायब्रेशन होतंय तुम्ही बोलताय ते असं हे ज्यांना ऐकू येत नाही त्यांचं फायद्याचे. नमस्कार, माझे नाव विभा बाबासाहेब देवकर. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजे. आमच्या प्रकल्पाचं नाव ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट. तर ह्या प्रकल्पात असं आहे की रात्रीचं गाडी आली की सगळ्या लाईटी सुरू असतात. मग जेव्हा गाडी जाईन तेव्हाच ती लाईट सुरू होते, जेव्हा गाडी पुढे जाईन तेव्हा ती बंद होते. माणूस जरी आला तरी ती जेव्हा माणूस येईन तेव्हाच ती लाईट सुरू होते आणि गेली की ती बंद होते. अशाने वीज पुरवठा होतो. कसं रात्रभर लाईट सुरू असते सकाळपर्यंत, तर मग कसं गाडी गेली की तरच ती लाईट सुरू होणार, मग गेली की ती बंद होणार. अशाने वीज पुरवठा होऊन मग कसं वीज वाचते आपली. मला एक सांग, समजा गाडी तर गाडी तिच्या समोर आली तरच ती लाईट लागते हो. त्या सेन्सर खाली. पण त्या सेन्सर मध्ये जर अंधारात एखादा व्यक्ती चालत असेल बरोबर आणि ती लाईट एकदम लागली आणि त्याच्या समोर एकदम व्यक्ती आला तर मग काय होणार? ऍक्सिडेंट होणार. तर त्यासाठी तुला काय करावं लागेल? कुठली दक्षता घ्यावी? सगळे खाली यासाठी जेव्हा तुझी गाडी या ठिकाणी असेल तर ही लाईट लागते, ज्याने की काय होईल त्याला ऑलरेडी 100 फुटावलं ऑलरेडी त्यात बोलायचं असतं. नमस्कार, माझे नाव श्रेया तानाजी कोंडाळकर. मी आता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावडी. मी केलेल्या प्रकल्पाचे नाव आहे स्वयंचलित नाला स्वच्छता प्रणाली. मी हा प्रकल्प यासाठी केला आहे की आपण आज पाहतो की मोठ्या शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी जे नाले असतात त्या नाल्यांमध्ये कचरा अडकतो आणि ते कचरा पाण्याबरोबर कचरा वाहत असताना त्यात अनेक म्हणजे घनकचरा, अन्न कचरा इत्यादी पदार्थ येत असतात आणि त्यामुळे नाले कधी कधी तुंबतात, त्यातून सांडपाणी बाहेर येते आणि त्या दुर्गंधी व सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरतात. यांपासून आपल्याला आरोग्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी जर आपण याचा उपयोग केला तर आपण आपल्याला आरोग्याचा धोका राहणार नाही आणि हे आपल्याला पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इत्यादी कोणत्याही ऊर्जेवर चालवता येऊ शकते आणि शासनाला जो आर्थिक खर्च येतो यामुळे नुकसान होतं तेही यातून वाचू शकतं आणि हे पर्यावरणपूरक आहे. आणि यात स्वयंचलित स्वच्छता नाला सफाई यंत्र हे स्वच्छता शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. आणि हे काम असं करतं की ह्यात जर हा कचरा असा अडकला तर हा कचरा फक्त यात अडकून पाणी निघून हा कचरा असा ह्याच्यात काढणार आणि हा असा आपण ह्याला असं खाली करून ह्याची विल्हेवाट लावू शकतो. Shreya Sandeep Pangare. I learn in 6th standard. My project name is carbon purification for factories and industries. Materials: PVC pipe, water bottle, wire, container box, batteries, etc. Why this project matter? Many industries generate harmful carbon and pollutants. These projects seek to reduce pollution and make industries operation more sustainable, environmentally friendly, sustainable. Thank you.
Good morning, sir. My name is Shreya Pandurkar, class 6. What we learned by this project, how activated carbon, how filtration reduce pollution, the importance of clean industries practice, how simple idea can solve big problem, reduce harmful emission and chemical processing. My name is Pranali Gajanan Kokate. I learned in 6th standard. The cover model use activated carbon, a highly pure form of very large surface area, has polluted air passes through a chamber filled with activated carbon. Carbon absorb contaminant like harmful gases, organic pollutant, etc. Thank you. माझे नाव श्रेया शांताराम बोडके. माझे नाव स्वराली दत्तात्रय श्री. शाळेचे नाव राजश्री छत्रपती विद्यालय सोन्यमातना. आमच्या उपक्रमाचे नाव मॅथ मॅजिक गेम. या गेममुळे आपल्याला मॅथ बद्दल जी भीती असते ती थोडीफार निघून जाते आणि जे आजकाल फोन खूप पाहतात तर त्या जागी आपण हा पण गेम खेळू शकतो. आता यातला तू एक वर्ड सिलेक्ट कर. तो ए मध्ये पण असू शकतो आणि सगळ्यात हे असू शकतो. केला तो ए मध्ये आहे. हो. बी सी डी ई. बरोबर आहे. नॅचरल नान हे उत्तर आहे. नॅचरल नान केलता हा वाला आणि तो ह्याच्यात होता इथे. हा. त्यानंतर तुम्ही 17 नंबर मध्ये पाहून तो वर्ड गेस केला. ही पद्धत कशी वापरली? तर यासाठी ए बी सी या जी नावं आहेत त्यांना एक विशेषतः अशी किंमत दिलेली आहे. ई ला 16, डी ला 8, सी ला 4, तर बी ला 2 आणि ए ला 1. तर यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं. आपलं उत्तर येतं जे तिने मनात धरलं. बेरीज. माझे नाव आर्यन समीर रेणसे. मी राजगड विद्यालय वाजेगर खुर्द या शाळेत शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव फोल्डिंग बेंच. जेव्हा वर्गात जास्त बेंचेस नसतात, मुलांना खाली बसायला लागतं, तर ह्या बेंचचा वापर होऊ शकतो. ही बेंचवर जर 2च जण बसणार असतील तर आपण या बेंचला अनफोल्ड करून याच्यावर 3 जण सुद्धा बसवू शकतो. 3 जण बसले काका वगैरे लोटायला येतात तेव्हा आपल्याला खूप अडचण होते. मग आपण याला परत फोल्ड करून ठेवू शकतो. नंतर काका केले तर परत अनफोल्ड करू शकतो. माझे नाव महेंद्र राघू कोंडकर. शाळेचे नाव तोरणा सागर माध्यमिक विद्यालय निवी. पर्यावरणीय समस्या प्रकल्पाचे नाव भूकंप सूचक यंत्र. भूकंप सूचक यंत्र सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर या एककात भूकंप मोजला जातो. कार्य भूकंप ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा भूस्फोटामुळे होणाऱ्या भूगर्भीय कंपनांची नोंद घेणे. भूकंप थोडक्यात हे यंत्र भूकंपाची तीव्रता आणि भूकंप ठिकाण शोधण्याचा आणि तीव्रता मोजण्याचा काम करते. भूकंप तीव्रता मोजण्याचे एकक रिश्टर स्केल आहे. अँड्रॉइड मिनी सेमोग्राफ मध्ये हे काम करते. गुड मॉर्निंग सर. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळूर. मी आहे वेदांती सागर रोजा. मी आहे सचिन तटीश मोडवे. आम्ही इयत्ता 6वीत शिकतो. आज आम्ही मनोरंजक गणितीय मॉडेलिंग हा विषय निवडून मॅथ्स पार्क बनवलेला आहे. आमच्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव मनीषा निकम मॅडम. चला मी आता तुम्हाला मॅथ्स पार्क मध्ये घेऊन जाते. सर्वप्रथम आम्ही इथे 3D शेपचं मेरी गो राऊंड बनवलेला आहे. त्यामध्ये आहे कोन, ट्रँग्युलर प्रिझम,
क्यूबॉइड, स्पिअर आणि सिलेंडर. आता हे वर्किंग करून दाखवतो. आणि इथे आहे टाइप्स ऑफ अँगल, ज्यामध्ये आहेत राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल असे अँगल्स तुम्हाला दाखवित आहे. आणि ही आहे डिव्हिजिलिटी टेस्टची ट्रेन, जी तुम्हाला शिकवत आहे डिव्हिजिलिटी टेस्ट बद्दल, जी तुम्हाला शिकवत आहे डिव्हिजिलिटी टेस्ट. आणि हे एक असं खेळणं आहे ज्यामध्ये आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल, ज्यामध्ये ट्रायंगलचे अँगल वरून 3 प्रकार पडतात व साइड वरून ट्रायंगलचे 3 प्रकार पडतात. तसेच राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असे त्रिकोणाच्या अँगल वरून 3 प्रकार पडतात. आणि आयसोसेलेस ट्रायंगल, स्केलिंग ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल हे साइड वरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. आणि हे असा शिसो आहे जो तुम्हाला इंटिजर बद्दल कंपॅरिझन करून दाखवतो. मी घेत आहे -1, मी घेत आहे -3 आणि मी घेत आहे +1. आता इंटिजरच्या हिशोबाने +1 मोठा आहे म्हणून -3 पेक्षा +1 मोठा आहे म्हणून तो खाली जाणार. आणि एक असा झोका आहे जो तुम्हाला नंबर लाईन दाखवत आहे, जिथे पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर तुम्हाला दाखवत आहे. आणि हे आहे टाइप्स ऑफ लाईनची स्लाइड, ज्यामध्ये आहे पॉइंट आणि रे अशा आम्ही लाईन्स लावलेल्या आहेत. डायमीटर आणि कॉर्ड असे पार्ट्स ऑफ सर्कल दाखवत आहे. तुम्हाला पाडे, स्क्वेअर, क्यूब देत आहे. आणि मध्ये विषय लावलेला आहे, ज्यामुळे ज्या मुलांचं गणितात मन लागत नाही त्यांना अभ्यास करायला खूप छान वाटेल आणि त्यांचं मनोरंजन पण होईल. थँक्यू. नमस्कार, माझे नाव विराज प्रवीण दाडवे. मी आता 8वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव दिनकर दाडे पाटील. आम्ही रोबोट बनवला आहे. ह्याचे नाव आहे मुव्हिंग रोबोट. हा काम करू शकतो. परत वृद्ध माणसांना ज्यांना चाला येत नाही त्यांच्यासाठी हा काम करू शकतो. ज्यांना जेवण सर्व करू शकतो. पण हॉटेलमध्ये वेटरची आता कमतरता आहे, तर हा हॉटेलमध्ये वेटरचे काम करू शकतो. आता याला आम्ही मूव्हमेंट करून दाखवतो. याला आम्ही रिव्हर्स पण घेऊ शकतो. रिव्हर्स साठी काय टेक्नॉलॉजी वापरली? रिव्हर्स साठी फक्त वायर बदलायची. वायर बदलल्यावर रिव्हर्स कसं जातो? कारण याच्या आतमध्ये आम्ही येल्लो वाली मोटर लावलेली आहे, ती दोन्ही साईडला टायरचे काम करते, म्हणून ते रिव्हर्स पण जाते परत पुढे पण जाते. तो हा रोबो बनवलाय तर तुला नाही का वाटत की आपल्याकडे रोजगार कमी झालाय? तू जर हा रोबोट बनवतोय चांगल्यासाठी, पण याच्यामुळे अजून रोजगार कमी होईल असं नाही तुला वाटत? कारण की माणूस 12 तास काम करतो. 12 तास काम केल्यावर तो थकतो बऱ्यापैकी. माणूस 12 तास पगार घेतो, पण रोबोट तुला 24 तास चालला, हॉटेल 24 तास उघडे राहते, बरोबर? त्याच्यामुळे जो रोजगार आहे तोही निघून जातो. आपल्या भागामध्ये अशिक्षित वर्ग अजून पण भरपूर आहे. यासाठी तू काय करशील? हा रोबोट आम्ही ऍडव्हान्स हॉटेलमध्ये जे की ते हॉटेल फक्त रोबोट साठीच बनले, म्हणजे रोबोट त्या स्पेशल ते हॉटेल रोबोट जेवण सर्व करणार यासाठीच बनलेले आहे. अशा हॉटेलमध्ये आम्ही त्या रोबोट जेवत नाही. देणार का जेवण सर्व कर आजच्या काळात फोनवर रोबोट किती महाग येतो आणि ते फक्त मेहनत पैसे जास्त लावतात. ते जसे करून आता हा रोबोट आहे, आपण याला मला तर माहिती आहे एवढा तर खर्च 1,93,000 एवढे रोबोटला खर्च येतो. पण एवढा त्यांचं नसतो. एवढं त्यात फक्त 50,000चं साहित्य असतं आणि त्यांनी त्यांची मजुरीतलं काढतात. वाढणार, कमी होणार आहे आणि वाढणार पण. रोजगार
आणि काही ठिकाणी पैशासाठी लोक काम करत नाही. ते रोबोटला खरेदी केलं तर त्याला फक्त महिन्याचे बॅटरी टाकली तर महिना काढतो. कारण की आता आपण भारत देशात बेरोजगारी विकास चालली या विषयावर रोबोट सुद्धा शिक्षणासाठी वापर. ज्या गावात शिक्षक पोहोचत नाही, त्या गावात जाता येत नाही या ठिकाणी सुद्धा रोबोट आणि की तिथल्या मुलांना तो रोबोट शिकवेल हे सुद्धा मोटिवेशन आहे. नक्की पटेलमध्ये भेटण्यासाठी काम केलं. रोबोट आपल्या कामासाठी आपण जर काहीच काम करत नाही रोबोटवर डिपेंड राहील कामांचं आणि माणसाचं आयुष्य कमी होणार आहे. हे पण लक्षात प्रश्न 7 ते असा आहे, what is the sum of all divisors of 133? 333 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? What is the sum of all divisors of 133? पण ते ऑप्शन दिले, ऑप्शन सांगायचे का? ऑप्शन 4 दिले, ऑप्शन नाही सांगायचे ना? प्रश्न समजला सगळ्यांना? प्रश्न समजला तुम्हाला? What is the sum of all divisors of 133? 133 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 133 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? हा क्वेश्चन आहे. नाही तुम्हाला अगोदर कोण हात तुमचं केला? मायनस आहे, उत्तर चुकीचं आहे. ग्रुप ए ला -5 नंतर कोणी समोर 160 उत्तर बरोबर आहे. H साठी +5 आता ई साठी चार साठी प्रश्न आहे. द क्यूब रूट ऑफ 152 is what is the cube root of 512? 512 चे घनमूळ किती? क्यूब रूट what is the cube root of 512? 512 चे घनमूळ क्यूब रूट सांगितले 1 बरोबर उत्तर आहे. ई साठी +1 7 नंबर. What is the formula of simple interest? सरळ व्याज सिंपल फॉर्म सेमी मराठी बरं ना सेम फॉर्मुला PTR आपण बरोबर आहे. F साठी 10 सांगा. नमस्कार, माझे नाव सागर प्रल्हाद खैरमोडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर. प्राथमिक शिक्षक गटातून मी विज्ञान शैक्षणिक साहित्य याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी इयत्ता
6वी 7वीला शिकवत असल्यामुळे मी आता 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना जे उपयुक्त पडेल असं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. या शैक्षणिक साहित्यामध्ये सर्वात प्रथम मी विद्यार्थ्यांना हवेला दाब असतो हे शिकवण्यासाठी मी या ठिकाणी एक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. तर हवेला दाब असतो हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विद्यार्थ्यांना हा सिंपल फुगा घ्यायचा आहे. तो फुगून या बाटलीवर लावल्यानंतर हवेला दाब आहे आणि त्या दाबाने काय होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात येणार आहे. या ठिकाणी फुगा फुगवून घ्यायचा आहे, त्याला थोडासा पिळ द्यायचा आहे आणि तो या बाटलीला बसवायचा वर. आणि जेव्हा आपण हा फुगा सोडणार आहोत त्यावेळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळणार आहे की या फुग्यामध्ये जे हवा आहे त्याचं प्रेशर बाटलीतील पाण्यावर पडतंय आणि ते पाणी बाहेर येते. हवेचा दाब समजवण्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. त्याचाच हवेचा दाब कमी दाबाकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातो हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी हे टाकाऊ पासून शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. तर आता सर्वप्रथम इकडे बघा, याच्यातला कोणता फुगा फुगेल पहिल्यांदा? मी इकडून जर फुगलं तर हा फुगा फुगेल. का बरं? कारण काय? दाब दिलाय का? बरं बघ, कुठला फुगला? का बरं हा फुगला असेल? त्याच्या मागे कारण आहे. याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते सर्वप्रथम ज्या फुग्यामध्ये जास्त प्रमाणात जातील तिकडे कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होतं आणि त्यामुळं हवा त्याच बाजूला जास्त जाते. आता आपण परत बघूया. पकड इथं, सोडू नको मी सांगितल्याशिवाय. हा, आता एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. सोड. हा फुगा छोटा आहे, हा फुगा मोठा आहे. आता कुठली हवा कुठल्या फुग्यात जाईल? मोठ्या फुग्यातली हवा छोट्या फुग्यात जाईल. का बरं? छोट्यातली मोठ्यात जाईल का? कारण सांगता आलं पाहिजे ना आपल्याला. छोट्यातली मोठ्यात का जाईल, मोठ्यातली छोट्यात का जाईल? बघ, मी आता इथला फुगा सोडला, काय झालं? छोट्या फुग्यातली हवा मोठ्या फुग्यात गेली. तर असं का होतं? याचं काय आहे? याचं जे वक्रता आहे ही जास्त होती, या फुग्याची वक्रता कमी आहे. आपण बघा चूल पेटवत असताना काय करतो? फुगतो. मग फुगताना आपल्या तोंडाचा काय करतो आपण? चंबू करतो आणि फुगतो. त्यामुळे काय होतं? आपलं तोंड बारीक होतं आणि त्याच्यातून हवा प्रेशरने बाहेर येते. बरोबर आहे? जर आपण तोंड उघडलं आणि फुकलं तर बघ बरं, फुकून येते का प्रेशरने हवा? नाही. मग त्याच्यासाठी काय आहे की जेवढा आपण त्याची वक्रता आणू तेवढं प्रेशर जास्त क्रिएट होतं. याच्यामध्ये हे दोन हवेच्या दाबासाठी आहेत. त्यानंतर आपण आपल्या शरीरातली जी पचन संस्था आहे ती दाखवण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. या ठिकाणी पचन संस्थेमध्ये येणारे प्रत्येक अवयव आहेत आणि या ठिकाणी आपण LED बल्ब लावणार आहोत. ते सध्या आपल्याला अवेलेबल झाले नाहीत. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हातात एक स्टिक असेल, ती स्टिक त्या ज्या ठिकाणी लहान आतडे इथं टच केलं की या ठिकाणी लहान आतडे याच्यामध्ये कुठं आहे तिथला LED चालू होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे शैक्षणिक साहित्य पचन संस्थेचं बनवलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणामध्ये या ठिकाणी सूर्यापासून सूर्यकिरणाच्या याच्या साहाय्याने वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेते, सूर्यप्रकाश घेते आणि त्याच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यामार्फत ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आणि हे करत असताना ते ऑक्सिजन बाहेर टाकते, जो की आपल्या सजीवांसाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. त्यानंतर हे आहे जलचक्र. आपल्या जे पाऊस पडतो, आपल्याला प्यायला शेतीला पाणी मिळतं, ते पाणी कसं मिळतं ते जे सायकल आहे ते आपण या शैक्षणिक साहित्याच्या आधारे दाखवलेलं आहे. त्यानंतर विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक. विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की कोणत्या पदार्थामधून वीज वाहते आणि कोणत्या पदार्थामधून वीज वाहत नाही. तर या ठिकाणी दोन या ठिकाणी वायर आहेत, त्या आपण टच केल्या, जर तो सुवाहक असेल तर या ठिकाणी लाईट लागणार आहे, जर सुवाहक नसेल तर लाईट लागणार आहे. या ठिकाणी खेळा आहे लोखंडाचा, त्या ठिकाणी आपण टच केल्यानंतर लाईट लागते. त्यानंतर या ठिकाणी लाकूड आहे, लाकडाचा ब्रश आहे, तर या ठिकाणी लाईट नाही लागली. या ठिकाणी पुठ्ठा आहे कागदाचा,
त्याला सुद्धा लाईट लागणे. हा या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा खिळा आहे, तर या ठिकाणी लाईट लागलेली आहे. हा प्लॅस्टिकचा स्ट्रॉ आहे, तर इथं लाईट लागत नाही. हा अल्युमिनियमचा पाना आहे, तर त्याच्यातून विजेचं वहन होतंय. हा रबर आहे, रबरामधून वीज वाहत नाही. हे प्लॅस्टिक आहे, याच्यातून वीज वाहत नाही. आणि ही तांब्याची तार, तांब्याच्या तारीतून अतिशय प्रखरपणे तुम्हाला दिसते की या ठिकाणी वीज वाहत आहे. अशा पद्धतीने आपण विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक कोणते ते पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण वनस्पती पेशी, विद्यार्थ्यांना वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याची माहिती देण्यासाठी आपण हे त्याचं मॉडेल बनवलं. त्यात बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा 3D बनवलेल्या आहेत आपण या ठिकाणी. त्याच्यातील रिक्तिका असेल, हरित लवके असतील, गोल्जी पिंड असेल, पेशी द्रव्य असेल, हे सगळं आपण 3D बनवलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये आपण LED लावणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ती स्टिक टच केल्यानंतर त्या पार्टवरची LED लागून त्यांना त्या पार्टची माहिती मिळणार आहे. ही झाली वनस्पती पेशी. त्याचबरोबर ही आहे प्राणी पेशी. आपल्या ज्या शरीरामध्ये जे शरीर तयार झालेलं आहे या पेशींपासूनच झालेलं आहे. तर प्राणी पेशीमध्ये सुद्धा एवढे घटक असतात आणि ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या समोरचा LED आपण ते टच केल्यानंतर तो LED लागणार आहे. त्यानंतर आपण आपले जे दात आहेत ते दातांची ठेवण कशी असते, त्याला कोणत्या दातांना काय म्हणायचं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पूर्ण खालचा जबडा आपल्या प्रत्येकाच्या जो मानवी शरीरामध्ये प्रत्येकाच्या खालच्या जबड्यामध्ये जे दात असतात त्यांची रचना कशी असते, त्या दातांना काय म्हणायचं हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण हे मॉडेल बनवलेलं आहे. याच्यामध्ये जे सुरुवातीचे 4 दात असतात ते पटाशी, जी सुतार काम करताना लोक वापरतात बघा, एखादी वस्तू किंवा लाकडाला हे करण्यासाठी, खाच पाडण्यासाठी, त्या पद्धतीने आपले हे खालचे 4 आणि वरचे 4 प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये असतात. त्याला पटाशीचे दात असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला एक एक दात असतो, त्याला टोक असतं, त्याला सुळे असं म्हणतात. ज्या कठीण टणक वस्तू असतील त्या तोडण्यासाठी या सुळ्यांचा वापर होतो. त्याच्यानंतर ही उपदाढ आहे, या उपदाढ आहेत. आणि त्याच्यानंतर मुख्य दाढ असतात. अशा पद्धतीने या दाढांचा उपयोग आपल्याला अन्न चावण्यासाठी आपण करत असतो. विद्यार्थी अक्कलदाढ नाही ती फक्त आपल्या बोलण्यामध्ये वापरतो आपण, परंतु शास्त्रीय दृष्ट्या तसं त्याच्यामध्ये नाव नाहीये त्याला. या ठिकाणी आपण ज्वालामुखी बनवलेला आहे. विद्यार्थ्यांना ज्वालामुखी कशा पद्धतीने तयार होतो, पृथ्वीच्या पोटामध्ये काय हालचाली होतात, त्यातला लावारस कशा पद्धतीने बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारं भूरूप कसं असतं याची माहिती होण्यासाठी आपण या ठिकाणी ज्वालामुखीचं एक मॉडेल बनवलेलं आहे. त्यानंतर आपण हे या ठिकाणी चांद्रयान, विद्यार्थ्यांना चांद्रयानाचं एक मॉडेल बनवलेलं आहे. अंतराळातील ज्या काही घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशाने जे काही यान चंद्रावर पाठवलं होतं त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वर्ग सजावटीसाठी अशा पद्धतीचे जे कागदी पत्रावळे आहेत त्यांचा वापर करून या ठिकाणी अन्न साठवण कोणत्या प्रकारे केली जाते, पानाचे भाग, अन्नातली पोषक तत्वे, प्राण्यांचे वर्गीकरण, सजीवांची लक्षणे, ऊर्जेची रूपे, अशा पद्धतीचं आपण शैक्षणिक साहित्य या ठिकाणी तयार केलेलं आहे. धन्यवाद.